सर्वांचं त्याच्या नवीन वेळेत खूप खूप स्वागत आहे. तुम्ही बघू शकता मागे हे आमचं पिंगुर्ल्यातलं घर आणि आम्ही आलो आहोत आता गावी. तर आत्ता आम्ही इथून जाणार आहोत रेडीच्या गणपती. रस्ता किती सुंदर आहे, मस्त दोन्ही बाजूनी झाडं आणि सावलीतनं जायला मजा येते भरपूर. अशा रस्त्याने आपल्या कोकणातच आहेत फक्त. आजूबाजूला मस्त आंब्याची झाडं आहेत, झाडावर एकही आंबा नाही आहे पण. तर आता आपण मोचेमाडला पोहोचलो. तर इथे सुद्धा एक सुंदर बीच आहे, मोचेमाड बीच. तर हा सुंदर ब्रिज आहे आणि त्याच्या आजूबाजूने नदी आहे मस्त दोन्ही बाजूने. तर आता पुढे आपल्याला ना आरवली गाव लागणार आहे. तर तिथलं मंदिर खूप प्रसिद्ध आहे वेतोबाचं. मस्त होमस्टे केलेले तिकडे. आणि आता आपल्याला ना वेतोबा मंदिर दिसत आहे. सातेरी देवीचं मंदिर आहे आणि थोडं पुढे वेतोबाचं मंदिर आहे. हे बघा, हे वेतोबा मंदिर आहे आरवलीचं. तर आपण रिटर्न येताना इथे जाऊया. तर इथे ना दूध उत्पादन केलं जातं, काम चालू आहे. दोन्ही बाजूला आहे रस्त्याच्या. वातावरण बघून जरा भीती वाटते, पाऊस पडेल. आम्ही रेनकोट छत्री काही आणलेलं नाहीये. तर आपण पोचतोय. पुढे रेडी गणपती आहे. झालं असं मंदिर होतं रोडच्या लेफ्ट साईडला, पण आम्ही पुढे गेलो थोडं. तिला काकी आम्हाला सांगत, आम्ही ओरडून ओरडून तुम्हाला सांगतो पुढे नाही आहे मंदिर इथे. पण आम्ही पुढे गेलो निघून, गाडीच्या आवाजात आम्हाला कळलं नाही. आणि आता आम्ही उतरलो ना, त्याच्यानंतर तिथे ओटीचं ताट घेतलं. ओटीचं म्हणजे ते जे देवाला पूजेसाठी जे सामान लागतं ते. आणि आता ते आम्ही विसरलो, तर हे घ्यायला गेलेत परत मागे. तुम्ही बघू शकता आता आपण आहे ना रेडीच्या गणपती बाप्पाच्या मंदिरात पोहोचलो आहे. आतमध्ये जाऊन आता दर्शन घेऊया. भरपूर छान वाटलं, ते प्रसन्न वाटलं. आणि आज इथे ना सत्यनारायणाची पूजासुद्धा आहे, तर त्याचीसुद्धा मांडणी चालू होती. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाहेर मस्त मंडप घातला आहे. सत्यनारायणाच्या पूजेमुळे असावा कदाचित. मी ना 7-8 वर्षापूर्वीसुद्धा इथे आलेली एकदा. तेव्हा मला वाटतं आम्ही ना हा जो माझ्या मागे रोड आहे ना, इथून आम्ही आलेलो. आणि आत्ता जो आहे हा रस्ता हा नवीन केलेला आहे. इथून पायऱ्यांनी जावं लागतं. तर मग आता इथलं आपलं दर्शन करून झालं आहे. आता आपण पुढे जाणार आहोत. जे दर्शन झालंय आपलं, आता पुढे जाऊया. वेतोबा मंदिर आरवली.
तर आपण इथून वेतोबाला जाणार आहोत आरवलीला. वेतोबाला जायच्या आधी आम्ही थोडं रस्त्यात लेफ्ट घेतला आणि शिरोडा बीचला चाललो आहे. आता आपण बीचवर पोचतोय. खूप छान बीच आहे हा सुद्धा आणि टुरिस्ट प्लेस आहे ही, त्याच्यामुळे खूप फेमस आहे. तर आत्ता हा टायमिंग नाही, थोड्या वेळाने इथे गर्दी भरतो. तर तुम्हाला बीच दाखवते. हा बघा, इथे वॉटर स्पोर्ट्स सुद्धा होतात. आत्ता इथे कोणीच नाही आहे. खूप छान बीच आहे हा सुद्धा. स्नॅक्स कॉर्नर, तिथे तुम्ही काही खाऊ शकता. तसंच इथे कोल्ड्रिंक्सचे सुद्धा दुकान आहे. तसंच इथे ना लॉकर सिस्टमसुद्धा आहे. तसंच वॉटर स्पोर्ट्सचे तिथे जे टर्म्स अँड कंडिशन सगळे दिलेले आहेत वेतोबाच्या मंदिरात आरवलीला. तर समोरच आपलं आता मंदिर आलं आहे, तर आपण पोचतोय मंदिरात. तिथं जे काही अडचणी वगैरे आहेत कोणाला या सध्या त्यांनी जी काही कामं हातात घेतलेली चांगल्या प्रकारे ती घडून दिल्या. पुढे मोठ्या स्पर्धा त्या दरम्यान जे काही अडचणी वगैरे आहेत या त्यांच्या तर आता आपलं वेतोबाचं दर्शन झालंय आणि इथून आता आपण घरी जायला निघालोय. तर खूप छान दर्शन झालं, मजा आली भरपूर. पटापट दर्शन झालं, गर्दी नव्हती, त्याच्यामुळे काय वाटलं नाही. ऊन पण खूप कमी आहे. आत्ता थोडं ऊन वाढायला लागलं आहे. सकाळीच लवकर निघालो, त्याच्यामुळे आमचं प्रवास छान झाला. आता मग खूप पटकन घरी जाऊया, जास्त ऊन वाढायच्या आधी. हे ना एक शॉप आहे, इथे ना बोट बनवल्या जातात. हे बघू शकतो आपण, इथे अशा बनवलेल्या बोट्स आहेत. बोट बनवून मिळतात. हिंगोटल्यातलं जे सातेरी मंदिर आहे, आता त्या मंदिरात जाणार आहोत. चला तुम्हाला मंदिर दाखवते. खूप सुंदर मंदिर आहे. एका पंपावरती ना पेट्रोल अवेलेबल नव्हतं, तर त्यांनी सांगितलं वरती एक जो पेट्रोल पंप आहे तिथे जा. आम्ही तिथे आलो आहे. तर तुम्ही बघू शकता लाईन केवढी आहे. तर आता आपण इंदोरला मार्केटमध्ये आहोत. अर्धा पाऊण तास गेला आमचा पेट्रोलच्या लाईनमध्ये. खूप दिवसांनी अशी सीटर बघितली. सीटरवाल्या काकांनी हॉर्न नाही दिला. तर हे बघू शकतो आपण आता इंदोरलाच्या आपण बाजारात पोचलोय. आणि समोर जे मोठे दिसते ते क्रॉफर्ड मार्केट आहे. तर हे क्रॉफर्ड मार्केट आहे, तिथे आम्ही प्री वेडिंग शूट केलेलं आमचं.
मुंबईला, एक कलकत्त्याला आणि एक वेंगुर्ला. तर आता आपण मार्केटच्या एंडला पोहोचू. आणि सगळ्यांनी माझ्या व्हिडिओवर कमेंट केली, त्याच्यामुळे आज आपण क्वालिटीला जाऊन कॉकटेल खाणार आहोत. तर तिथली टेस्ट कशी आहे ती बघूया. तर आपण पोचलो क्वालिटी कोल्ड्रिंक्स समोर. तर हे समोर हिमालयन कोल्ड्रिंक्स आहे आणि हे क्वालिटी. तर आता आज जाऊया, बघूया कसं येतं इथे. कॉकटेल खूप छान आहे, टेस्टला मस्त आहे, मला आवडलं. तर हे समोर जे दिसतंय ना, ते दाभोलीतलं गौतमेश्वर मंदिर आहे. हे सुद्धा खूप फेमस मंदिर आहे. आपण तिथे जाऊया. थोडं साफसफाईचं कलरचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आपण आता आतमध्ये नाही जातो. बाहेरूनच मी पाया पडली आहे. तर नंतर पुन्हा जेव्हा येऊ तेव्हा कधीतरी पाया पडून जाऊ इथून आतमध्ये जाऊन. आणि हा जो समोर ब्रिज दिसतो आहे ना, हा खूप सुंदर ब्रिज आहे आणि इथे ओहोळ आहे मस्त. तर तुम्ही ना कधी कॅज्युअल मालवणी या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ पाहिले असतील ना, तर त्यांच्या इथे शूट वगैरे व्हायचं. हे त्यांचंच गाव आहे. तर इथे ना पावसाळ्यात खूप सुंदर दिसतंय, खूप छान पाणी आहे. पाणी वाहतं दिसत होतं ना, तर आपण ते थोडं जवळून बघायला जाणार आहे. तर इथे ना ही जी पायवाट आहे, आम्ही जिथून जातो आहे तिथे ना हे समोर त्यांच्या मावशीचं घर आहे. तर तिथूनच त्यांच्या घराच्या पाठीमागे ही ओळ आहे. बाग पण खूप छान आहे त्यांची इथे. तिथे कुठे जाणार हो. इथे मस्त वेंगुर्ला बंदरावरती आता आपण मच्छी बघितली आणि आता आपण घरी जायला निघालोय. समोर हे जे लामाबाग पूल आहे तो दिसतोय, खूप सुंदर वाटतंय. इथेच आम्ही प्री वेडिंग केलेलं आमचं, त्याच्यामुळे तो आठवणीत राहणारी जागा आहे आमच्या. बघू शकते मस्त समुद्र दिसतोय. तर हे इथे एक छोटंसं गार्डन सुद्धा केलंय, ते पण खूप छान आहे. इथे सुद्धा मी फोटोशूट केलेलं.
छान आहे ही जागा. कधीतरी आयुष्यात वेंगुर्ल्यात आलात तर नक्की इथे भेट द्या. तिथे खाली ना कयाकिंगसुद्धा होते. सनसेट पॉईंट आहे. तर इथून आता एवढं दिसत नसेल, पण समोर आहे ना तोच नवाबागचा पूल दिसतो. तसंच वेंगुर्ला बंदरसुद्धा दिसतं. आणि सनसेट आणि सनराईजच्या टायमिंगला ना इथे खूप छान असं व्ह्यू मिळतो बघायला. तर कधी शक्य झालं तर आपण त्या टायमिंगला सुद्धा येऊन बघू आपल्याला काय बघायला मिळतं ते. रोड लागतो इथूनच हे समोर लाईट हाऊसला जायचा रोड आहे. आतमध्ये थोडा रस्ता कच्चा आहे, पण तुम्हाला जर तो आनंद घ्यायचा असेल समुद्राचा लाईट हाऊसच्या वरतून पाहण्याचा, तर असा होता आपला आजचा दिवस. सकाळी आम्ही पहिले रेडीच्या गणपती बाप्पाला गेलो, तिकडनं बीचवर गेलो. बीचवरून मग आम्ही आरवलीचा वेतोबा केला आणि मग घरी येता येता वेंगुर्ल्याची सातेरी देवी गेली. आणि आत्ता संध्याकाळी आम्ही यांच्या मावशीकडे गेलेलो, तर तिथे तो मागचा ओळ तुम्हाला मी दाखवला. असा होता आपला आजचा हा पूर्ण दिवस. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, तसंच कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असलात तर सबस्क्राईब केल्याशिवाय